आम्ही पारूश आहेत पण कपडे घेऊन घातले कारण घरी नंतर तांगूळ करावं लागते. वेळ आहे त्याने तू पिलूला घेऊन पहिल्यांदा चाललाय शिडीवरनं. सवय तर करावी लागणार ना. नीट जा रे बाबा, एकदम हळू हळू हळू. येस. गाडी कुठे लावली कसं आहे ते दादाने पहिल्यांदा असं झालंय की आपण दोघंच चाललोय. मागं बघ की आलेत पप्पा. आलेत. मला वाटलं आपण दोघंच चाललोय रे. नाही तर हर टाइम आमच्यासोबत मम्मी आणि पप्पा येतात. आता मम्मीने आली, पप्पा आलेत. पप्पा मागे, रिक्षा आली, पप्पाने रिक्षा घेऊन आलेत. आता आम्हाला गाडीवर नाही जातात, रिक्षाने जावं लागतं. आम्ही चाललोय. आमच्या तोंडावरून वाटत नाही का आम्ही पारुष आहेत म्हणून. हा मी तर आंघोळ का बघा, करतात ते पण सांग रे बाबा. हा आम्ही आंघोळ का नाही केले ते पण सांगतो. हे बघा, हॉस्पिटलमध्ये जाऊन आलं, तिथं आपण कुठं पण बसलो वगैरे, त्याच्यामुळे मग घरी आल्यावरती परत कपडे चेंज करून आंघोळ करायला लागते. त्याच्यामुळे मग म्हणलं आपण डायरेक्ट आल्यावरच करू. मग गरम पाण्याने तोंड हात पाय धुतले, मग ब्रश वगैरे करून नाश्ता पाणी करून आता चाललं हॉस्पिटल. हा पिल्लू लहान आहे तर तवाच असं करतोय, ती मोठी झाल्यावरती तर काय करत तिला तिच्यामध्येच राश नसेल. माझ्याकडे तर तुम्ही दोघं बघणार पण नाही. हा तेच ना. कोण तू? मला बघा काय म्हणते, कोण तू? मोठं, थोडीशी मोठी झाली नाही मी, माझं काही अस्तित्वच नाही, ह्यांचंच दोघांचंच असणार. तर चला आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हॉस्पिटलमध्ये आलो. माझी केस खूप जास्त उसकडली. आता मी काहीच नीट नाही करणार. मला पहिला जायचं आहे. नंबर बघू किती येत किती नाही. इकडं बघा, मस्त चालणं चाललं. किती वेळ लागतो किती वेळ नाही नंबर. हा ना, पण लवकर घरी जायचंय मला तर बाबा. ताटकळून लय कंटाळा येतो आहे ना, खूप जास्त ताटकळतो मग माणूस. बसून बसून कमरचा बुगा झालाय, बुगा. इंजेक्शनचं वगैरे विचार. काय इंजेक्शनचं काय इंजेक्शन काल 3 दिवसाला इंजेक्शनचं म्हणजे? हा 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 किती महिन्याने इंजेक्शन येते ना. आलो बाबा एकदाच घरी आम्ही. आणि आमच्याकडे लास्ट टाइम चिठ्ठी होती, त्याच्यामुळे लवकर झालं आमचं. बरं झालं लवकर आलो घरी. आता येईल आमची मम्मी येईल आता नजर काढायला. तिथून निघतानाच बोलत होता. आय एम कमिंग. शी इज कमिंग. नाही, वी आर कमिंग. अराइव्ड. वी आर कमिंग शी इज अराइव्ड. म्हणजे अर्थ सांग मला आता. सांग. पोचलेली आहे. वी आर कमिंग. बर बाबा ठीक आहे. तो म्हणतो नशीब. आता इंग्लिश मिडियमला कसं व्हायचं मग असं आपण ऐक ना, आपण नशीबच मराठी मीडियम शिकलोय. लय आपली कॉमेडी होणार आहे, नंतर इंग्लिश मीडियमवर टाकलं. आणि माझ्या अंगावर नाही वळलोय. हो कशी बाई, ज्याने बाळाला घेतलंय त्याला हे करते. तर गाईज आम्ही दवाखान्यात जाऊन आलो आणि त्यानंतर ब्लॉग घेतला. तुम्हाला माहितीये 2 दिवस काय पाऊस पडतोय, ते सगळा अंधार घरात, सगळीकडे लाईट जाते, त्यामुळे काही ब्लॉग घ्यायला जमलंच नाही. दवाखान्यात गेलो, सगळे व्यवस्थित आहे, डॉक्टर बोलले सगळे व्यवस्थित आहे, काही विषय नाही. बाळ पण एकदम आपले हेल्दी आणि बाळाची मम्मी पण हेल्दी आहे, काही टेन्शनचं काम नाही. परत आम्हाला 2-3 दिवसांनी परत बोललेलं आहे रुटीन चेकअपला. तर आज बनणारे बाळाचे लड्डू. तुम्ही बाळाच्या मम्मीचे, कारण आम्हाला सवय झाली एवढी बाळासाठी करायची, तर ते बाळाच्या मम्मीला आम्ही विसरून गेलो होतो, त्यामुळे आमच्याकडनं लाडू जरा उशिरा बनायला लागले. तर आता लाडू बनायला मावशी वगैरे सगळे येणार आहे. तर बघा आपण आमच्या घरी कसे जे येतं काय तरी ते सुटवडा येतो, ते लाडू कसे बनतात. पप्पा सकाळी गेले होते मंडईमध्ये. सुटवडा जो आला होता तो दळून आणण्यासाठी, तो दळला. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं दळला वगैरे, ते पप्पा चिरत बसले होते, तो दळून आणलाय. आता लाडू बनवण्याचा कार्यक्रम होईलच चालू. ते बनवायला लय मेहनतीचं काम आहे, हात दुखतात, पण तो कार्यक्रमच समजा आपण एक गप्पा गोष्टी होतील. आणि आपली चिमणी कशी करते बघा. आणि आपण ह्या महिन्याच्या 13 तारखेला बाळाचं नाव रिव्हील करणार आहे. काहीच करायचं ना. येस, कारण आपण थंबनेलला बाळ करतो डायरेक्टली नाव घेत नाही. त्यापासून डायरेक्टली नावाने आपण बोलू. नाव छान ठेवलेलं आहे आपण, फक्त निक नेम आपलं आपण काही ठेवलं नाही. कोण चकोली म्हणते, कोण परी म्हणते, कोण काय म्हणते. पायल मी दोघं पिलू म्हणतो. पिलू आता काय बोलणार सर, आमचं पिलूची ते.
तर तुम्ही 13 तारखेला नंतर 14 तारखेला ब्लॉग पडेल आपला, नक्की बघा. किंवा थोडा उशिरा पण पडू शकतो आणि दुसऱ्या दिवशी 14 तारखेला पण पडू शकतो. पण 13 तारखेला पायलच म्हणतोय, 13 तारखेला आपल्या बाळाचा बर्थडे. 13 मार्च तारीख लक्षात ठेवा गाईच. तर भेटूया आपण 13 तारखेला नक्कीच. आणि बाळाचं नाव काय ते तुम्हाला तेव्हाच कळेल. आता मी दुपारी राशन भरायला गेलो होतो, राशनमध्ये सगळं भरून आलेलो आहे. पहिला बाळासोबत खेळ तिथं मला दाखवत. हा उठवलं, जबरदस्ती उठवलंय. बघा हिच्याकडे बघून कोण म्हण काही बाळ तिने म्हणून. नाही डोक्याला भांडलं, कानात कापूस घालून काय होत नाही. मला आवाज नाही. आता किती गारटा सुटलाय बाहेर. हो आता मला घालायचंय, मला पायाला असं ठणक बसलंय. पोरगी बघा, पुरीला बांधलं ना तिने काय नाही. हे दिसतंय नाही ते बांधणं हातवरती आलं त्याचं काय. मग तिला हात वळवळ करायचंय. बघा आता कशी रडती, हातावर टाकलं तरी पण रडती. थांबा तुम्ही तुला पहिलं पाठवून शेकायला पाणी तापवतो. थांबा हो, मला पाणी दे जरा. बाबा. तर मंडळी आता खूप वेळानंतर ब्लॉग मी घेते, कारण की मोबाईल माझ्याकडे नव्हता, प्रत्येककडे मोबाईल होता. तो राशन भरायला गेलो तेव्हा हा मोबाईल नेला होता त्याने सोबत. आणि दिवसभर लाईटच नव्हती, टिकली वगैरे लावायची, टिकली पडली माझी आता. आणि आता ते पप्पा सकाळी ते सुटवडा सगळा दळून आणलाय पप्पानी. आता दुखणं चालू झालंय माझं असं वाटतंय मला. डिलिव्हरी नंतर प्रत्येक बाईला असं होतं थोडं, म्हणून तो 3-4 महिने आराम करायचा असतो. आणि आता मी पण हे बघा कानात कापूस घातलेला आहे. आणि शेकत होत्या तर प्रत्येकने मला शेकायची पिशवी पण दिली. तर शेकत बसलं होतं, जरा खूप बरं वाटतं. आणि गारठा एवढा आहे पाऊस झाल्यामुळं की आज मी दरवाजा उघडच नाही केलाय, दरवाजा लावूनच आहे. कधीपासून दरवाजा लावून आहे. आता कपडे घरात घ्यायची होती म्हणून दरवाजा उघडा केला, तर गारगार हवा यायला लागली. आणि मला खाली जायचं आहे बसायला, जरा म्हणलं जावं, जरा बसू खाली वगैरे जाऊन. पण प्रश्न पडला की जाऊ का नको, लई जास्त थंडी वाजते. मला तर वाजते, मग पिटूला पण खूप जास्त थंडी वाजन. म्हणून आता तिला जरा पॅक करते पूर्ण, मग तिला खाली घेऊन जाते मी पूर्ण बांधून वगैरे. नाही तर थंडी वाजली तर तिला परत रडत बसेल ती. चला आता आपण थोडंसं आवरते मी आणि मग खाली जाऊया आपण. इथे चालू तयारी लाडू बनवायची. मंगल मावशी आमच्याकडे स्पेशल शेफ असते, स्पेशल गोष्टी बनवायला. हे सगळं कुठून आणलेलं आहे सगळं पप्पाने जाऊन. आणि हे तूप बघा, हे आपल्या घरातलं तूप आहे, एवढं तूप आहे अख्खं पातलं भरून. आणि इथं काय आहे थांबा, यांचं पहिले गडबड होऊन दे, मग तुम्हाला सांगतो काय काय टाकलं काय काय नाही. म्हणजे मग मी तुम्हाला सविस्तर सांगेल. तू सांगायला लागेल ना काय काय मिक्स करणार, काय काय केलंय. बघा तुपात एकदम प्युअर तुपात बनवलं. आमच्या घरचं हे नुसतं आमची घरची साई निघते ना, त्या साईचं तूप आहे आमचं. हे पटपट बोल, मी मोटर बंद केली. अरे मोठं नको बंद करू. मग त्या आवाज येते ना. हा तेच आमच्या घरचं साई निघते ना आमची, त्या साईचं तूप आहे हे. काय दुसरं बाकी कशाचं नाही, प्युअर तूप आहे गावाकडचं. तर काय करणार ते तुपात, काय करणार आहे तुपात आता हे खारीक आणि खोबरं, डिंक दाखवतो की डिंक तळलेला. डिंक एवढा तळलाय. हा डिंक तळलाय. आणि आता हे सारण खारीक आणि खोबरं हे भाजून घ्यायचं तुपात. आणि नंतर काजू बदाम ते भाजायचं. आणि मग त्याचं सगळं मिश्रण करून गुळ वगैरे घालून लाडू बनवायचे. तर हळूहळू तुम्हाला दाखवूच प्रोसेस आपली रेसिपी. कारण पाणी आले आता आणि मी मोटर बंद केली. ते महत्वाचं आहे, पाणी महत्वाचं आहे, कारण आम्हाला पाणी जास्त लागते जास्त आता. लागायला लागले पाणी. तर पायाला मी बॅग वगैरे दिली गरम करून. आणि बघा काय करत बसले इथं. मी करते पिलूचा मेकअप. तू बघ ना ती कशी दिसते म्हणतात. बाहुलीच केली असं तिला. ती 1-1.5 वर्षाची झाल्यावर मला म्हणाल मी लिपस्टिक, मम्मी मला पण ही तू लावते ती वालीच लिपस्टिक पाहिजे, तीच पाहिजे. कशी रे मला सगळं सामान फेकून बिकून दे. आता काय करत होती सांग, पुढचं जाऊन दे. मी मस्तपैकी तिचे आयब्रो बनवले आणि टिक्की लावली तिला इथं इथं. आता पायाला आवरून स्वतःवरून चालली खाली. मावशी वगैरे आलेले आहेत सगळ्या. खाली जाऊन मी आता ब्लॉग घेते. आता पप्पाला बसवते ड्युटीवरती. पिल्लू पाशी पिल्लूला नाही गाठत बाहेर घेऊन जाणार. तिला बांधलीये मी, पण तरी पण नको आहे ना, खूप गाठ आहे, अजिबात नको. माझे हात पाय ठणकाय लागले त्या गाठ्याने, म्हणून मी तू कान वगैरे बांध, सगळं बांध, जर्किंग घाल, मग जा खाली. भया इथं काय खाली आलीस होय तू? आले. सोनूला आला कंटाळा, मग आले मीच खाली. इथं चालले लाडू बनवणं. मावशीने बघा सगळी तयारी करून ठेवली. तिकडं तर मांडी घालून बसतायचं असं होईल गुळ जास्त. नाही हे केवढं आहे. हा? मस्तपैकी लाडू बनवायला लागले दोघं. टाक्यात हे टाक, बारीक एकाच फोडलेला. गरम गरम ह्याच्यात कालवायला लागतो. खाली काहीतरी घ्यायचं ना बसायला. काय काय टाकले त्यात मावशी? वाटाले त्याच्यात सगळं टाकले. काय काय? तिलक टाकलाय, हळीव टाकले, बदाम, काजू, खोबरं,
5 किलोचं सारण आणलंय आणि बाकीचं हे मटेरियल टाकलंय आता. 6-7 किलो आहे. हो 1 किलो किती गुळ आहे? 2 किलो आहे होय. 1.5 किलो 2 आहे का? 2 किलो गुळ म्हणलं ते 5 किलो हे 2 किलो 7 किलो. 7 किलो झालं. आणि बाकीचं काजू बदाम वगैरे. ते पावशेर आहे ना. झोपली का महिना? झोपली रडत नाही ना? नाही घेणार होते मी पण बाया म्हणलं यायचं ना वरती. इम्प्रेशन होतंय. आता नाही झालं तिचं आता बरं. नको म्हणलं आता सध्या ना. आज्यांचा हात लागला आता लाडूला. आमच्या इथं सगळ्यांचं आता होते मी लाडू सारखी. सगळ्यांच्या पोरांना हात लागला. हो तिची दीक्षा ताईच्या करायला आले होते मम्मी. आहे ना? दीक्षाची 2, पतीची 2, नाजीचं 1, आता तुझं 1, अजून मेघाची 1. हे असं आपलं हे आता हे जरा वेगळ्या पद्धतीत करायला बाळा लागलंय. नीट बसा, खुर्चीवर बसा, मग ब्लॉग घ्या. बोलू का? नीट बस की पाय. बरं वाटतंय असं पायाला. अगं तसं पायल नीट बस. अहो असं इथं पायाला बरं वाटतंय म्हणून बसली तशी. आता हे जरा वेगळ्या पद्धतीत केलंय. हे खोबऱ्याचं आणि खारकाचं जे फ्रूट आहे ना ते मटेरियल सगळा साजूक तुपात भाजून घेतलाय. आणि खारीक ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट ते सगळं तुपात भाजून घेतलंय. डिंक डिंक सगळं तळून हळीव. त्याची पावडर केली. हा. हळीव, मेथी हा सगळं. होय. म्हणजे मी नाही केलं ते माझं. हे सगळं मंगल मावशीने केलंय. फक्त आता बोलती संगीता मावशी. मी बोलते म्हणून मग नाही मला बोलण्याचा उद्देश असा आहे की नवीन पद्धतीने केलंय. नवीन पद्धतीने हा. केलंय. माझ्या सुनाच्या वेळेस दिल्या. की आमच्या तिघी बहिणीमध्ये ना आमची हीच बहीण सुग्रण आहे. का नसणार सुगरण? तुमची बहीण नाही ते आई आहे आई. मग कारण नाही म्हणजे तिला कोणतीही गोष्ट करायची म्हणलं तर तिला कंटाळा येत नाही. पहिली गोष्ट आवडीने करते, प्रेमाने करते. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये प्रेमाने आवड मिक्स झाली ना की ते अजून छान बनतं. त्यामुळे तिचा पदार्थ कधीच चुकत नाही, कधीच कोणता पदार्थ फेल जात नाही. मग काय मंगल मावशीचा कधी फोन आलता? जातच 5 नाही. वाजता लाईट नव्हती तरी पण मंगल मावशीने फोन केला. मंगल मावशी म्हणली कधी करायचे लाडू. आले असते तेव्हा लाईट नव्हती. मग आता लाईट आली मग सगळे आले. मग काय झालं माहितीये का? खानावरच कसं घेता चांगलं कसं झालंय ती चांगलं झालंय. तूप कमी पडलंय ना. अजून टाकता येईल वरतून. ठीक आहे. गोड झालंय का? मेथी दाणं खाऊन बघ की. खाल्ले द्या पाय खाऊन बघ. द्या बरं थोडं मावशी. मेथी दाण्याने डिंकाने आहे ना ते शरीराला चांगलं असतं. ते खायचं असतं. छान लागतंय. छान लागतं. मेथी ना त्यात. मेथी दाणा मारायचा रगडा. सगळं चूर्णच खाते. शौर्य वाड्यावाने. माझं काय नाही खायचं. काय नसतं एवढं. हाती काही मलाच मम्मी विचारते रोज काय देऊ काय देऊ. मी म्हणते काहीही द्या. कसलं खंबूट करून दिला ना तरी खाते. मसुराची आमटी घेऊ नको. नाही बाई तेच कडधान्य नाही तिथलं काही नाही. आणि मूग आहे ना, मूग भिजत घालून त्याचं दिरडं करून देते चपाती चहा बरोबर कधीतरी. चिला मुगाचा चिला. हिरवा मूग 1 किलो भरला तर मग. बोंबील आणलेत आजच. हो आजच आणलेत बोंबील सोडे. पप्पा आणि चुकीचे घेऊन आले. चुकीचं घेऊन आले म्हणून मावशी कशी हसली एकदम खुलून. नुसते काड्या बारीक पातळ. मावशी आपल्या नवऱ्यांनी ऐका ना, आपल्या नवऱ्यांनी जर चूक केली नाही तर कसं व्हायचं आहे की नाही. सगळे नवरे चूक करतातच सामान आणायला पाठवलं तर. मग सोनूला पण सांगितलं नाही एक गोष्ट आणायला आणतो बरं का, पण चुकीचं काहीतरी घेऊनच येतोय. आता पप्पांनी थोडे ते आणले. तूप टाका तूप. बांधाय जड जातात ना. तूप कमी पडले. मम्मी तूप द्यावं गरम करून. आका तूप दे गरम करून जरा आहे ना. त्याला बिन ह्याला तूप लय लागत याला. पोराला नाही नांदलं कोणी. कोणच्या माझ्या कुणी नांदलं. किती हाल. होती म्हातारी होती. थोडे दिवस केलं ना. आई बाजी नव्हती की. हा मग पण तरी पण आई आंघोळ नव्हती वेळ घाली. किती हाल संगी मावशीचे. सांगितलं आंघोळ घालायला लागले 12. आता मी सकाळी जायचे 9ला कामाला, संध्याकाळी 5ला यायचे. हा मग ती कुणी नाही केलं कुणी नाही केलं. नाही केलं म्हणूनच म्हणते ना. नाही केलं. नाही केलं.
तुम्हीच केले तुमची डिलिव्हरी सगळी? म्हातारीचं काय एवढं आंघोळ आणि घालायचं आकाशच्या वेळेस 15 दिवस वरती होते तर काय मस्त स्वतःवरती का? मग काय आई होती की आंघोळ घालायला आई काय होती. मग नाही मग करायचं म्हणायचं 12वी पासूनच 12वीच्याच दिवशी मी आंघोळ घालायला सोबत म्हातारे मसुराबाईची गोदडी शिवायची सुमलबाईची तर तिची आई आणि आईला वाजायची एक खाली यायला माझी एकूण यायची आई. हा मग त्यानंतर सगळं मग करायचं. त्याच्यानंतर करायचं सगळं ती बी दंबून यायची वाट बघून बघून मग घातली मी घालायला सुरुवात केली. मम्मीच्या वेळेस सगळं केलंय मंगल मावशी. लाडू आता व्हायला पण लागले तिथं. तूप टाकायचं थांबा की. नाही जेवढं बांधते तो संगीता गुळ बारीक केलायस का तू फोडून चांगला? मग तुझ्या स्वयंपाकाला उशीर होईल ना म्हणून पटकन तुझं केलं आणि आता आमचं पालक करते. हा आज एकाच ह्या भाजीमध्ये 2 भाज्या भागवल्या तुझे ना आमची पण. ते पातीला बारीक करा मम्मी. बारीक करा तेल लय गरम होईल. हा चकोली खेळती पप्पा सोबत. म्हणून पटकन तुला एक भाकर टाकली की झालं तुझं मग काम. कुकर झाला मावशी आली त्यामुळे मग ते माझं आहे का पालक? नाही ना हा तुझा पालक केला. तिखट आहे का तो? नाही नाही मग तिकड नाही केला. माझा आहे का? उकळायचं ते अजून. हा हा. आता आता कसं बाई एक फटके बी गरम येते बांधू जरा आ? अरे झालं फोडणी द्यायला लागली मम्मी. मस्त तूप बीप टाकलंय. हा आता तूप टाकलं ना तूप टाकले सगळा खमंग वास सुटलाय घरात. किती नवी खाऊ घर की घेत. तुला हा हे जास्त आलंय खाली हो खा जास्त आलंय. हिला दीक्षाला नव्हतं एवढं म्हणून थांबले ते मला बाळाला किती येते बघावं. त्यामुळे आमचं कमी झालं होतं. एवढं सारण जात आहे का नाही का मग बारीक पातील होतं एवढं. तर मंडळी तुम्ही आता बघितलं असणार आहे लाडूचा व्लॉग. तर लाडू झालेले आहेत बनवून. त्याच्यानंतर मी वरती आले जेवण वगैरे केलं कारण मी वरती बसूनच जेवण करते. खाली नाही थांबत खूप थंडी असते बाहेर म्हणून घरातच बसते. जास्त वेळ घरातच असते सकाळपासून रात्रीपर्यंत. खाली पण जात नाही. खालचेच सगळे मला भेटलं वरती येतात. तर लाडू तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवते मी किती झाले ते आणि किती नाही. तर आता हा व्लॉग इथेच एंड करते. उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. असेच व्लॉग बघत.